नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आपण मागील व्हिडिओच्या माध्यमातून संख्यालेखन पद्धती या संदर्भात आपण माहिती समजून घेतली। त्यातूनच आपण लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या कशा पद्धतीने तयार करायची त्या संदर्भात आपण काही नियमावली समजून घेतली। ओके, आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की जे काही उदाहरण दिलेले आहे ते उदाहरण तुम्ही सोडवा, परंतु कोणाचाही रिस्पॉन्स मिळालेला नाही। थोडं सांगायला वाईट वाटतं की आपण जर समजा तुम्हाला एवढे प्रामाणिकपणे जर एक्झाम्पल सोडवण्यासाठी दिले जात असतील, बरोबर ना, मग ती माहिती पाहिल्यानंतर तुम्हाला ती माहिती किती अवगत झाली, किती समजली याची पडताळणी करण्यासाठी ते एक्झाम्पल्स दिलेले असतात। ते जर आपण सोडवत नसू तर उपयोग काय? मग जर तुम्ही माहिती पाहत असाल आणि जर त्याच्यावर आधारित उदाहरण तुम्ही सोडवत नसाल तर उपयोग शून्य आहे। किती समजलं आपल्याला याची पडताळणी आपण स्वतः करून घेणं गरजेचं आहे, बरोबर। आणि म्हणून जे काही एक्झाम्पल्स दिलेले असतात ते प्रामाणिकपणे सोडवा। जर त्यातून तुमच्या काही शंका असतील तर त्या शंका अवश्य विचारा, त्याच्यावर तुम्हाला गायडन्स केलं जाईल। त्याच्यावर तुम्हाला जे काही तुमच्या मिस्टेक्स होत असतील, चुका होत असतील त्या तुम्हाला सांगितल्या जातील। आपण नेहमी प्रश्न विचारले पाहिजे। प्रश्न विचारल्याने आपल्या ज्ञानामध्ये भर पडत असते। ओके, ठीक आहे। शेवटी माझं काम आहे तुम्हाला सांगणे, ते किती ऐकायचं किंवा त्याची कार्यवाही किती करायची हे प्रत्येकी व्यक्तीवर, प्रत्येक विद्यार्थ्यावर डिपेंड आहे। असो, तो वेगळा भाग आहे, परंतु तुमची प्रगती जर तुम्हाला घडवून आणायची असेल तर तुम्हाला एक्झाम्पल सोडवणं गरजेचं आहे। म्हणजेच त्याच्यातून तुम्हाला कळेल की तुम्हाला तो भाग समजला की नाही। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संख्यांवर आधारित संख्या व संख्यांचे प्रकार असा आपण टॉपिक आज समजून घेणार आहोत। आता संख्या खूप महत्वाच्या असतात। जर आपल्याला आकडेमोड करायची असेल तर संख्या माहिती असायला हव्यात। व्यावहारिक ज्ञान करत असताना आपल्याला संख्या ज्ञात असाव्यात। मग ह्याच संख्या कोणकोणत्या प्रकारच्या असतात त्यातील आपण काही महत्वाचे जे काही प्रकार आहेत ते आपण समजून घेणार आहोत। ओके, तर संख्यांचे प्रकार, त्यातील पहिला प्रकार आहे समसंख्या। पहिला प्रकार कोणता आहे? समसंख्या। व्याख्या आणि एक्झाम्पल्स आपण समजून घेणार आहोत। डेफिनेशन आणि एक्झाम्पल्स पहा। डेफिनेशन पहा, ज्या संख्येस 2 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात। ज्या संख्येस 2 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात। ही डेफिनेशन झाली। त्याचबरोबर काय म्हटलेलं आहे? तसेच ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्येस समसंख्या असे म्हणतात। दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या। समसंख्या आपण कशी ओळखायची? तर ज्या संख्येला 2 या अंकाने निशेष भाग जात असतो। निशेष भाग म्हणजेच काय? तर पूर्ण भाग, बाकी 0। आणि दुसरा निकष आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तर ती संख्या असते समसंख्या असते। एक्झाम्पल दिलेले आहेत पहा। 22, 20, 36, 48, 54 आणि या ठिकाणी डॅश केलेल्या आहेत। म्हणजे अशा प्रकारच्या अनेक संख्या आपण घेऊ शकतो की ज्या संख्येच्या एकक स्थानी कोणते अंक असायला हवेत? 0, 2, 4, 6, 8 यापैकी जर अंक असतील तर ती संख्या असते समसंख्या। खूप सिंपल आहे। पुढचा प्रकार पहा। ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जात नाही त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात। ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जात नाही म्हणजे पूर्ण भाग जात नाही अशा संख्येस विषम संख्या असे म्हणतात। त्याचबरोबर दुसरा निकष आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9
हे अंक असतात त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात। विषम संख्या हे आपण कसं ओळखायचं, तर जर समजा त्या संख्येला 2 ने निशेष भाग जात नसेल तर ती विषम संख्या असते। किंवा दुसरा निकष म्हणजेच काय, जर दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी ह्यापैकी एखादा अंक असेल तर ती संख्या असते विषम संख्या। आता कोणते अंक, तर 1, 3, 5, 7, 9 यापैकी एक अंक असेल तर ती संख्या असते विषम संख्या। एक्झाम्पल म्हणून दिलेले आहेत 11, 13, 15, 17, 19 आणि अशाच प्रकारच्या संख्या की ज्या संख्येच्या एकक स्थानी या अंकांपैकी एखादा अंक असेल ती संख्या असेल विषम संख्या। सोपा आहे की नाही? खूप सोपा आहे, फक्त लक्ष देऊन समजून घ्या। पुढे पहा, एक मुद्दा लक्षात ठेवायचा की ज्या काही क्रमवार सम आणि विषम संख्या असतात त्या 2-2च्या फरकाने वाढतात। क्रमवार विषम संख्या किंवा समसंख्या या 2-2च्या फरकाने वाढत असतात। मग ती समसंख्या असो किंवा विषम संख्या असो, इथे तेच म्हटलेलं आहे, समसंख्या किंवा विषम संख्या या 2-2च्या फरकाने वाढत असतात। फॉर एक्झाम्पल आपण समजून घेणारच आहोत, परंतु तरी पहा या ठिकाणी आपण घेतलेला आहे 2, 4, 6, 8 या क्रमानुसार घेतलेले आहे। कितीचा फरक आहे? 2 आणि 4 मध्ये 2चा फरक आहे। 4 आणि 6 मध्ये कितीचा फरक आहे? 2चा। 6 आणि 8 मध्ये 2चा फरक आहे। ओके, म्हणजेच काय की समसंख्या यांच्यामध्ये 2-2चा फरक असतो। विषम संख्या म्हणजेच काय, ह्या सुद्धा क्रमानुसार घेतलेल्या आहेत, प्रत्येकी 2चा फरक आहे। म्हणजे समसंख्या आणि विषम संख्या या 2-2च्या फरकाने वाढत असतात। एक्झाम्पल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 2, 4, 6, 8, 10, 12 समसंख्या 2-2च्या फरकाने वाढलेल्या आहेत। विषम संख्या पहा 1, 3, 5, 7, 9, 11 आणि पुढे अशाच 2-2च्या फरकाने येणाऱ्या विषम संख्या। समसंख्या असो किंवा विषम संख्या असो, एक विषम संख्या त्याच्यात आपण 2 मिळवल्यास पुढची विषम संख्या मिळत असते, पुन्हा 2 मिळवल्यास पुढची विषम संख्या मिळत असते। समसंख्येमध्ये सुद्धा तसंच, 2 मध्ये 2 मिळवल्यास पुढची समसंख्या मिळते, 4 मध्ये 2 मिळवल्यास पुढची समसंख्या मिळते। म्हणजे जी संख्या दिलेली असते त्यामध्ये आपण 2 मिळवल्यास पुढची समसंख्या आणि विषम संख्या मिळत असते। म्हणजे प्रत्येकी सम आणि विषम संख्यामध्ये 2-2चा फरक आपल्याला दिसून येत असतो। 2-2च्या फरकाने ते वाढत असतात। ओके, पुढचा प्रकार पहा, संख्यांचा पुढील प्रकार आहे मूळ संख्या। आता मूळ संख्या म्हणजेच काय, बऱ्याच विद्यार्थ्यांना मूळ संख्या कळत नाही, त्याची डेफिनेशन ही जी काय संकल्पना आहे हीच क्लिअर होत नाही। म्हणून हे समजून घ्या, काय म्हटलेलं आहे, तर ज्या संख्येस फक्त त्याच संख्येने किंवा एकनेच पूर्ण भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात। बघा, ज्या संख्येस फक्त त्याच संख्येने, म्हणजे जी संख्या दिलेली असेल ती त्याच संख्येने किंवा एकनेच पूर्ण भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात। एक्झाम्पल या ठिकाणी आपण पाहू शकतो 2, 3, 5, 7, 11, 13 आणि ज्या काही असतील त्या मूळ संख्या की ज्या संख्येला त्याच संख्येने आणि एकनेच पूर्ण भाग जातो अशा सर्व मूळ संख्या। पहा, आता हे आपल्याला समजून घ्यायचं आहे की मूळ संख्या कोणत्या, तर 1 ते 100च्या दरम्यान एकूण मूळ संख्या किती आहेत? 25 आहेत। किती आहेत? 25 आहेत। त्या कोणत्या, तर त्यासाठी आपण या ठिकाणी त्या संख्या लिहिलेल्या आहेत। पहा, 1 ते 10 मध्ये मूळ संख्या कोणत्या आहेत? 1 ते 10 मध्ये 2, 3, 5, 7 1 ते 10 मध्ये। 11 ते 20 मध्ये 11, 13, 17, 19। 21 ते 30 मध्ये 23, 29। 31 ते 40 मध्ये 31, 37। 41 ते 50 मध्ये 41, 43, 47। पुढे 51 ते 60 मध्ये
53 59 आणि पुढे 61 ते 70 मध्ये 61 आणि 67, 71 ते 80 मध्ये 71 73 79, 81 ते 90 मध्ये 83 89 आणि 91 ते 100 मध्ये 97 अशा ह्या मूळ संख्या आहेत. एकूण मूळ संख्या किती आहेत तर 25 ह्या मूळ संख्या आहेत 1 ते 100 च्या दरम्यान. या आपल्याला माहिती असायला हव्या. ओके, पुढे पहा. पुढचा संख्यांचा प्रकार आहे जोडमूळ संख्या. आपण आधी समजून घेतलं मूळ संख्या की ज्या संख्येला त्याच संख्येने आणि एकनेच भाग जातो ती म्हणजेच मूळ संख्या. आता आपण समजून घेतोय जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजेच काय तर दोन मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या असेल तर त्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. पहा, दोन मूळ संख्यांच्या दरम्यान म्हणजेच काय की 2 आणि 3 मध्ये पहा, दोन मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या असेल तर त्या संख्येला जोडमूळ संख्या असे म्हणतात. 2 आणि 3 मध्ये संयुक्त संख्या आहे का तर नाही. 2 आणि 3 या क्रमानुसार आलेल्या संख्या आहेत. 3 आणि 5 मध्ये संयुक्त संख्या आहे का तर आहे, 4 अंक आहे, बरोबर ना. 5 आणि 7 मध्ये आहे. म्हणजेच थोडक्यात आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे तर ज्या काही मूळ संख्या आलेल्या आहेत त्या मूळ संख्यांमध्ये जर एखादा अंक असेल तर ती जोडी असते सहमूळ संख्यांची. कोणती असते? जोडमूळ संख्यांची ती जोडी असते. कशाची जोडी असते? जोडमूळ संख्यांची जोडी असते. दोन मूळ संख्यांच्या दरम्यान जसे की 3 आणि 5, 5 आणि 7 ह्या जोडमूळ संख्या आहेत. म्हणजेच 3 आणि 5 मध्ये 4 अंक आहेत, 5 आणि 7 मध्ये 6 अंक आहेत. म्हणजे अशा जर जोड्या असतील तर त्या जोड्यांना आपण काय म्हणत असतो? जोडमूळ संख्या असे म्हणत असतो. आणि ह्या जोडमूळ संख्या कोणत्या प्रकारच्या असतात तर या ठिकाणी आपण लिहिलेल्या आहेत 3 व 5, 5 व 7, 11 व 13, 17 व 19, 29 व 31, 41 व 43, 59 व 61, 71 व 73. साधारणपणे 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या ज्या जोड्या आहेत त्या किती आहेत? 8 आहेत. किती आहेत? 8 पेअर्स ऑफ. ओके, 8 या जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत 1 ते 100 पर्यंत. या ठिकाणी त्या जोड्या तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्या व्यवस्थित समजून घ्या म्हणजेच आपल्या ज्या काही शंका असतील त्या शंका याच्यातून क्लिअर होतील. ओके, पुढे पहा. या ठिकाणी आपण काही गोष्टी समजून घेतोय. संख्यांचे प्राथमिक क्रियाविषयक नियम की ज्या दिलेल्या संख्या आहेत संख्यांचे जे आपण प्रकार समजून घेतले 4 प्रकार. मग त्या सोडवत असताना आपल्याला काही गोष्टी ज्ञात असाव्यात, काही गोष्टी माहिती असाव्यात. त्यासाठी पहा या ठिकाणी आपण ते नियम लिहिलेले आहेत. संख्यांचे प्राथमिक क्रियाविषयक नियम म्हणजेच ज्या काही बेसिक कन्सेप्ट असतात ती क्रिया कोणत्या पद्धतीने होत असते, कोणती क्रिया केल्यास काय होत असतं ते आपण समजून घेतोय. पहिला सम अधिक सम, बरोबर उत्तर मिळत असतो समसंख्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी जर आपण केलं 2 अधिक 4, बरोबर. आता 2 ही समसंख्या आहे, 4 ही समसंख्या आहे, तर यांची येणारी बेरीज काय आहे तर 6 आहे. म्हणजेच येणारी बेरीज सुद्धा आपल्याला समसंख्या मिळत असते. ओके, समसंख्या वजा समसंख्या, समसंख्या वजा समसंख्या बेरीज आपल्याला मिळत असते, वजाबाकी मिळत असते समसंख्या. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण घेतलं 8 वजा 2, बरोबर किती? 6. ओके, तिसरा पहा विषम संख्या अधिक विषम संख्या. आता विषम संख्या म्हणजेच कोणती तर 3 अधिक 7, बरोबर. आपल्याला उत्तर मिळालं 10. 10 ही संख्या कोणती आहे? या नियमानुसार समसंख्या आहे. म्हणून आपलं उत्तर काय मिळालं? समसंख्या मिळाला. चौथा पहा
विषम वजा विषम म्हणजेच थोडक्यात 5 वजा 3 बरोबर मिळणारं उत्तर 2. म्हणजे उत्तर काय मिळालं आपल्याला समसंख्या मिळाली. ओके, पुढे पहा समसंख्या गुणिले समसंख्या. फॉर एक्झाम्पल 2 गुणिले 8. 2 गुणिले 8 गुणाकार किती मिळतो आपल्याला 8 गुणे 16 म्हणजेच उत्तर मिळालं आपल्याला समसंख्या. ओके, पुढचा आहे समसंख्या गुणिले विषम संख्या. आता समसंख्या 2 गुणिले विषम संख्या 7 गुणाकार किती येतो आपल्याला तर 2 7 14 किंवा 7 दुणे 14 म्हणजेच उत्तर मिळालं आपल्याला समसंख्या. ओके, पुढचा नियम आहे 7वा विषम संख्या गुणिले विषम संख्या. समजा 7 ही विषम संख्या घेतली 5 ही विषम संख्या घेतली यांचा गुणाकार किती आला तर 7 5 35 म्हणजेच आपल्याला जो काही उत्तर मिळाला तो कोणता मिळाला विषम संख्या मिळाला. यासाठी ही नियमावली आपल्याला माहिती असायला हवी. ठीक आहे. ओके, आता खूप महत्वाचे नियम आहेत चिन्हांचे नियम. बऱ्याच वेळा आपल्या या क्रिया आपल्याला येत नाही आणि त्या आपल्याला सोप्या जाव्यात त्यासाठी हा एक तक्ता आहे तो तक्ता समजून घ्या. पहा यामध्ये काय म्हटलेलं आहे तर चिन्हांचे नियम बेरीज वजाबाकी करताना चिन्हांचे नियम सर्वांसाठी खूप महत्वाचा तक्ता आहे. लहान असो मोठे असो जर क्रिया येत नसतील आणि ह्या ज्या क्रिया आहेत त्या मूलभूत क्रिया आहेत प्राथमिक गणिताच्या प्राथमिक क्रिया आहेत ह्या आपल्याला यायलाच हव्यात नाहीतर आपला जो काही हिशोब असेल तो पूर्णपणे कोलॅप्स होऊ शकतो. म्हणून ह्या गोष्टी समजून घ्या. पहा या ठिकाणी तक्त्याच्या आधारे आपण समजून घेतो. यादी दिलेल्या संख्येचे पहिल्या संख्येचे चिन्ह दुसऱ्या संख्येचे चिन्ह क्रिया कोणते करायची उत्तराचे चिन्ह कोणते असेल त्यासाठी एक्झाम्पल सहित आपण ते समजून घेणार आहोत. पहा समजा दिलेली संख्या असेल त्या संख्येला प्लस हा पहिल्या संख्येचा सिम्बॉल असेल चिन्ह असेल प्लस दुसऱ्या संख्येचा असेल प्लस 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 असताना दोन्ही संख्यांचे चिन्ह जर समजा अधिक असतील तर क्रिया कोणती करायला सांगितलेली आहे बेरजेची करायला सांगितलेली आहे. कोणती क्रिया करायची बेरजेची क्रिया करायची. बेरीज क्रिया केल्यानंतर आलेल्या उत्तराला चिन्ह कोणता द्यायचा अधिकचा द्यायचा प्लस द्यायचा. आपण प्लस सिम्बॉल देत नाही. एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी आपण ते केलेलं आहे 5 अधिक 12 बरोबर 17. आता अधिक 5 हे आपण लिहितो का तर नाही लिहित. सिंगल जर समजा सिम्बॉल असेल तर तो प्लस मध्ये असतो. ओके 5 अधिक 12 बरोबर 17 ह्या पद्धतीने ती क्रिया करायची आहे. पहिल्या संख्येचं चिन्ह असेल प्लस दुसऱ्या संख्येचं चिन्ह असेल प्लस तर क्रिया आपल्याला करायला सांगितलेली आहे बेरजेची. बेरीज क्रिया केल्यानंतर उत्तराचा सिम्बॉल कोणता असणार आहे तर प्लस असणार आहे. म्हणजेच आपण त्याला सुद्धा तो सिम्बॉल देत नाही आपण फक्त संख्या लिहित असतो. ओके पहिला. दुसरा पहा दुसऱ्या उदाहरणामध्ये सांगितलेलं आहे पहिल्या संख्येचा सिम्बॉल असेल अधिक दुसऱ्या संख्येचा सिम्बॉल असेल वजा क्रिया करायला सांगितलेले आहे वजाबाकी. वजाबाकी क्रिया केल्यानंतर उत्तराचे चिन्ह कोणते असणार आहे तर मोठ्या संख्येचे जे काही चिन्ह असेल ते चिन्ह तुम्हाला उत्तराच्या पुढे लिहायचे आहे. म्हणजेच 9 वजा 13. आता 9 काय म्हटलेलं आहे अधिक वजा अधिक पहिल्या संख्येचं चिन्ह असणार आहे अधिक म्हणजेच अधिक 9. आपण असं लिहितो का असं लिहित नाही आपण फक्त काय लिहित असतो ह्या पद्धतीने लिहित असतो. दुसऱ्या संख्येचं चिन्ह आहे वजा 13 बरोबर. क्रिया कोणती करायला सांगितलेली आहे तर वजाबाकी करायला सांगितलेली आहे. 9 वजा 13 किती शिल्लक राहतात 4 शिल्लक राहतात. ते 4 आपण लिहिलेत. उत्तरे 4 लिहिल्यानंतर उत्तराचे चिन्ह कोणते सांगितलेले आहे तर मोठ्या संख्येचे जे चिन्ह असेल ते या ठिकाणी लिहायचे. मोठ्या संख्येचे चिन्ह आहे वजा म्हणून आपण 4च्या डावीकडील बाजूला आपण लिहिलेला आहे वजा 4. ओके पुढे पहा तिसरा नियम
वजा पहिल्या संख्येचं चिन्ह वजा असल्यास दुसऱ्या संख्येचं चिन्ह अधिक असल्यास क्रिया करायची आहे वजाबाकीची. पहिल्या संख्येचा चिन्ह वजा असल्यास दुसऱ्या संख्येचा चिन्ह अधिक असल्यास क्रिया कोणती करायला सांगितली? वजाबाकीची क्रिया करायची. वजाबाकीची क्रिया केल्यानंतर उत्तराचे जे काही चिन्ह असेल ते असणार आहे मोठ्या संख्येचे चिन्ह. मोठ्या संख्येला जो चिन्ह दिलेला असेल तो चिन्ह तुम्हाला उत्तराच्या पुढे लिहायचा आहे. म्हणजेच पहा -15 अधिक 20. पहा -15 अधिक 20 कोणती क्रिया करायला सांगितलेली आहे? वजाबाकी. म्हणजेच 20 मधून 15 वजा केल्यास उत्तर काय मिळतो? आपल्याला 5 मिळतो. मोठी संख्या कोणती आहे? तर 20 आहे. 20 या संख्येचा सिंबल कोणता आहे? प्लस आहे. प्लस आपण लिहितो का अधिक 5 असं लिहितो का? तर नाही लिहित. आपण फक्त काय लिहित असतो? 5 लिहित असतो. म्हणजे ह्या पद्धतीने ती क्रिया करायची आहे. चौथा नियम समजून घ्या. वजा पहिल्या संख्येचं चिन्ह वजा असल्यास दुसऱ्या संख्येचं चिन्ह वजा असल्यास क्रिया करायची आहे बेरजेची. ओके. आणि बेरीज क्रिया केल्यानंतर उत्तराचे चिन्ह जे असणार आहे ते वजा असणार आहे. कोणता चिन्ह असणार आहे? वजा चिन्ह असणार आहे. उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे -10 वजा 15. -10 वजा 15 क्रिया कोणती आहे? बेरजेची क्रिया आहे. म्हणजेच -10 वजा 15 यांची बेरीज केल्यानंतर 15 आणि 10 किती होतात? 25 होतात. ती क्रिया बेरजेची क्रिया केल्यानंतर सिंबॉल कोणता वापरायला सांगितलेला आहे? तर वजा हा सिंबॉल वापरायला सांगितलेला आहे. म्हणजेच -25 आपल्याला मिळालेलं उत्तर आहे. ओके. ह्या क्रिया खूप महत्वाच्या आहेत मित्रांनो. जर आपल्या पाल्याला ह्या क्रिया येत नसतील तर त्यांना व्हिडिओ दाखवा. अशा प्रकारचे नवनवीन उदाहरण तुम्ही लिहून द्या. त्यांच्याकडून सराव करून घ्या. ह्या गोष्टी पाहून कळत नाही, प्रत्यक्ष आपल्याला सोडवावे लागतात. सोडवल्यानंतर आपल्याला त्या गोष्टी अधिक चांगल्या कळत असतात. म्हणून प्रॅक्टिस करा, सराव करा. म्हणजेच ह्या गोष्टी तुमच्या कशा होतील? परफेक्ट होतील. ओके. तर या ठिकाणी सोडवण्यासाठी या नियमांच्या आधारे तुम्ही हे 4 उदाहरण सोडवा. जर उत्तर येत असतील तर तुमचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये पाठवायला विसरू नका. पुन्हा एकदा सांगतोय, हे उदाहरण का दिले जातात? तर जी दिलेली माहिती आहे ती माहिती तुम्हाला किती समजली त्याची पडताळणी करण्यासाठी असे एक्झाम्पल्स दिले जातात. जर येत असतील, ज्याला येत असतील त्याने सोडवायचे, कमेंट बॉक्स मध्ये आपलं उत्तर कळवायचं. पुन्हा एकदा सांगतोय की एक विनंती असेल पालकांना की प्रत्यक्ष ही माहिती आपल्या पाल्याला पाहू द्या, पाल्याला ही माहिती समजून घेऊ द्या. आणि समजल्यानंतर अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारचे आणखीन उदाहरण तुम्ही लिहून द्या की ज्याच्या माध्यमातून त्यांचा सराव होईल आणि सरावाच्या माध्यमातून त्यांना त्या गोष्टी परफेक्ट कळतील, लक्षात राहतील. यासाठी ही माहिती वारंवार दाखवा. आणि जर आपल्याला ही माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि जे सबस्क्राईब न करता व्हिडिओ पाहत आहेत मित्रांनो, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्यापर्यंत ही माहिती येते ना. मग अशीच माहिती यावी असं जर आपल्याला वाटत असेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशनच्या माध्यमातून ही माहिती लगेच मिळू शकेल. ठीक आहे. तर आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने भेटूया. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.